ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी. आणि लोणंद हे माझे आजोळपण आहे, म्हणजेच माझ्या मामाचं गावसुद्धा आहे. तर मी तिथे 2 दिवस राहणार आहे. 18 आणि 19 तारखेला माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे. चला तर मग जाऊयात आता. लोणंदच्या आसपास जी काही गावं आहेत त्या गावातून बरेचसे वारकरी जे चालत पायीवारीसाठी निघाले आहेत, आता ते लोणंदला जातील, तिथे मुक्काम करतील. पुढे त्यांची वाटचाल ही चालू राहील पंढरपूरच्या दिशेने. हे जे दिसतंय ते वीर धरण आहे. बरंचसं पाणी त्याच्यातलं आटून गेलेलं आहे. खूपच पाण्याची पातळी कमी झालेली दिसते. ते अजून लोणंदला पोहोचायला अर्धा तास तरी लागेलच. आता आम्ही पोहोचलेलो आहोत लोणंदमध्ये. बरेचसे वारकरी आपल्याला चालताना दिसत आहेत. मस्तपैकी पायीवारी करत भजन वगैरे म्हणून चाललेले आहेत जिथे त्यांचा मुक्काम असेल. आम्ही मामाच्या गावाला पोहोचलेलो आहोत आणि इथे बघा हा जो डॉगी आहे त्याचं नाव टायगर आहे. टायगर अभी जिंदा आहे. टायगर माशा खातोय. दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणजे आज पालखीचा हा पहिला दिवस आहे. निरेहून पालखी आज लोणमध्ये प्रस्थान होईल. पालखीचं जी निरेवरून पालखी आलेली आहे त्याच्यासोबत हे वारकरी आलेले आहेत पायी चालत. त्यांच्या दिंडी ह्या त्या साईडला उतरलेल्या आहेत, हायवेच्या साईडला. काही लोक मग इथे विश्रांतीसाठी वगैरे झाडाखाली येऊन बसतात किंवा पाणी वगैरे कोणाला काही हवं असेल तर मग आसपासचे काही घरं आहेत तिथे ते विश्रांती वगैरेसाठी येतात. माझ्या मामाची मुलं ही क्रिकेट खेळत बसलेली आहेत, त्यामुळे चला मग मी पण थोडासा टाइमपास केला. ओ सिक्सर मारलेला आहे ते दिसतंय तुम्हाला. सिक्सर पातीपर्यंत गेला, लांबपर्यंत गेला गो. चलो आता फिर से एक बार 3 2 1 गो. ओ ये नहीं हुआ. मला क्रिकेट तर खेळता येत नाही, पण याच्यावर केलेली कॉमेंट्री माझ्या सिस्टरने ही तुम्हाला नक्कीच आवडली असेल. विश्रांतीसाठी जे वारकरी आले होते घरी त्यांच्यासाठी मग चहाची वगैरे सोय केली. त्यानंतर मग आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो. जे महाराष्ट्रातील 8वे ज्योतिर्लिंग आहे महादेवाचे, औंढा नागनाथ, त्या ठिकाणावरून ते आले होते. त्यांनी बरीचशी तिकडची माहिती वगैरे दिली. दरवर्षी पालखीला इकडे मामाच्या गावी वारकऱ्यांसाठी वगैरे जेवण असतं घरी. आणि आज आमरस, चपाती वगैरे पुलाव त्यांच्यासाठी बनवला आहे. जसे जसे वारकरी येतील तसे आपण त्यांना जेवणासाठी वगैरे बोलवत असतो. हे जे वारकरी आलेले आहेत ते निपाणी गावातून आलेले आहेत, जे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे ते. आणि जे वारकरी वगैरे आपल्या घरी वगैरे येतात ते जेवणाच्या अगोदर वगैरे भजन, कीर्तन, गवळण वगैरे असे खेळ वगैरे असतात, ते भजन वगैरे म्हणतात. आणि असं मस्तपैकी असं भक्तिमय वातावरण आपल्या घरामध्ये तयार होऊन जातं. आपल्यालाही ते बघायला आणि ऐकायला वगैरे खूप छान वाटतं. आपणही त्याच्यामध्ये रमून जातो. खेळा जाऊ ताई बघूया. फोटो काढ. असा व्हिडिओ काढा. हा काढते काढते. माझा कुठं का दुखतोय आता. खूपच आग्रह केला. मग त्यांच्यासोबत मी थोडासा फुगड्या वगैरे असं खेळ
थोडा वेळ चालल्यानंतर आपल्याला इथे या मूर्ती दिसलेल्या आहेत विठ्ठल रुक्माईच्या. सुंदर सुबक अशी रेखीव मूर्ती आहेत. मग नंतर आम्ही तिथे थोडा वेळ थांबून दर्शन वगैरे घेतले, फोटो काढले. आणि राईट साईडला जो रोड दिसत आहे तो शिरवळ रोड आहे आणि स्ट्रेट जो आहे तो सातारा रोड आहे. तिथूनच सरळ स्ट्रेट काही अंतरावर गेल्यानंतर जो लोणंदचा जो आठवडी बाजार भरतो त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तिथेच माऊलींच्या दर्शनाचा तळ आहे. चला तर मग जाऊयात. दर्शनासाठी रांग तुम्ही पाहू शकता. खूपच यावेळेस खूप दुरून रांग लागलेली आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता ही जी रांग लागलेली आहे ती 1-1.5 किलोमीटर पर्यंत लागली आहे. जी ग्रामपंचायतपासून बस स्टँडपासून ते जिथे पालखी आहे तिथपर्यंत ही रांग अजून चालूच आहे. आता इथे आपल्याला पुढे संताजी महाराजांची पालखी दिसत आहे. त्यांचा जो आहार रथ आहे इथे आपण दर्शन घेऊन पुढे जाऊयात. ही जी लोक आहेत ते पानफूल विकत आहेत. पानफूल म्हणजे तेच जे की आपण माऊलींच्या पादुकांवर अर्पण करणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्याला माऊलींचा रथ दिसत आहे. आता आपण तिकडेच जाणार आहोत. चप्पल वगैरे आपण साईडलाच काढलेले आहे. ऊन तर इतकं बेकार आहे की पूर्ण पाय भाजले जात आहेत. चला तर मग आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण जाणार आहोत खरेदीसाठी यात्रेमध्ये. चला पाहूया. लहान मुलांसाठी खेळणी वगैरे 100-60 रुपये अशा पद्धतीमध्ये मिळत आहेत. आणि लेडीजसाठी घेण्यासाठी तो खूपच बरंचसं काही आहे. खूप काही घेऊ शकतात. सकाळी आल्या तर संध्याकाळपर्यंत ते शॉपिंग करू शकतील. इतका सारा आहे इथे घेण्यासाठी. चला तर मग आता आपण जाणार आहोत यात्रेतला खाऊ जिथे मिळतो तिकडे आणि पाहूयात काय काय मिळत आहे. हे बघा, मिठाईचे शॉप्स वगैरे किती दूरपर्यंत लागलेले आहेत आणि तिथेच लोकांना लगेच जलेबी वगैरे बनवून देत आहेत. भजी वगैरे बनवत आहेत. इन्स्टंट ताजी गरमागरम सगळ्यांना खायला वगैरे मिळत आहे. यात्रा ही खूपच मोठी भरलेली आहे इथे. हे बघा, दर्शनासाठी आलेले लोक आता मस्तपैकी जलेबी भजीचा गरमागरम आस्वाद घेत आहेत. आम्ही पण जलेबी घेतलेली आहे. आणि आता खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही घराच्या दिशेने निघालोच होतो की तेवढ्यात मला हा मुलगा दिसला. त्याने पूर्ण अंगावर सिल्वर कलर वगैरे लावून घेतला होता. त्याला विचारल्यावर हे काय केलंयस तर तो काहीच बोलला नाही. आता आमचे दर्शन वगैरे घेऊन झालेले आहे आणि आता आम्ही परत घरी निघालेलो आहे. आणि आम्हाला वाटेतच बरेचसे वारकरी अजूनही चालताना वगैरे दिसत आहेत, जे आता लोणंदला जाऊन नंतर पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत दर्शनासाठी पंढरपूरला जातील.